जून महिन्याचा 15 तारीख उलटून गेली तरी अद्याप मान्सून दाखल न झाल्याने भात उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडलेला आहे. खरं तर भाताचं पीक जे आहे ते पावसावर अवलंबून असतं, त्यामुळे अनेक जणांच्या पेरण्या रखडल्यात. मात्र काही शेतकऱ्यांनी सुरुवातीचा पाऊस मान्सून पूर्व पाऊस झाल्यानंतर भाताची पेरणी केलेली होती आणि ती भाताची पेरणी केल्यानंतर आता भाताचे तरवे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतं की ते उगून आलेले आहेत, त्यांची उगवण चांगल्या प्रकारे झालेली आहे. मात्र आता पाणीच नसल्यानं हे तरवे जे आहेत ते सुकण्याच्या वाटेवर असल्याचं दिसतं. या ठिकाणी पाहिलं तर तरव्यांच्या खालची जमीन जी आहे त्या जमिनीला आता भेगा पडू लागलेल्या आहेत. पाण्याअभावी ह्या भेगा पडल्याने हे संपूर्ण उगवलेलं पीक जे आहे ते आता वाया जाण्याची शक्यता आहे. मी सध्या पुण्याच्या भोर तालुक्याच्या परिसरात आहे आणि भोर तालुक्यात पाहिलं तर भात हे भोर तालुक्यातलं प्रमुख पीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात भोर तालुक्यातला भात जो आहे, इंद्रायणी भात जो आहे तो प्रसिद्ध आहे. भोर तालुक्याला इंद्रायणी भाताचं आगर मानलं जातं. मात्र सध्या पाऊस न पडल्यानं अशा प्रकारे भात उत्पादक शेतकरी जे आहेत ते अडचणीत सापडलेले आहेत. आणि खरं तर ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे भाताची पेरणी केलेली आहे त्यांच्यासमोर खरं तर हे भात पीक टिकवायचं आव्हान जे आहे ते मोठं आता त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे. खरं तर अजून काही दिवसात पाऊस जर वेळेवर दाखल नाही झाला तर हे संपूर्ण पीक जे आहे ते वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. सध्या पाहिलं तर शेतकरी आसपासच्या विहिरी असतील, बोरवेल असतील किंवा नदीचं पाणी घेऊन ही जे भात पीक आहे, जे उगवलेलं भात आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अद्याप पाऊस न पडल्याने कशा प्रकारे या शेताची जे उगवण झालेले तरवे आहेत त्यांची अवस्था कशा प्रकारे आहे आपण पाहतोय की कशा प्रकारे या शेतामध्ये खरं तर भेगा पडू लागलेल्या आहेत आणि पाण्याअभावी आता हे पीक जे आहे ते जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच या भागातील शेतकरी जे आहेत ते चिंतेत पाहायला मिळतात आणि कधी एकदा पाऊस दाखल होतो याकडे खरं तर बळीराजाचं लक्ष जे आहे ते लागलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन किरण आंबिकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.